आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी। बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांचा आजचा संप मागे घेतलेला आहे, कारण बेस्ट कर्मचाऱ्यांना आज म्हणजेच 22 जूनला पूर्ण पगार देण्याचं बेस्ट प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलंय। 22 जूनला बेस्ट कामगार जे आहेत त्यांनी संघटनांनी पगार न मिळाल्याप्रकरणी संपाची हाक दिली होती आणि याबाबतचं वृत्त काल एबीपी माझानं दाखवलं होतं आणि त्यानंतर आज कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याचं आश्वासन बेस्ट प्रशासनानं दिलेलं आहे आणि त्यामुळे संप मागे घेण्यात आलाय। आणि आता एक धक्कादायक बातमी आहे ती उल्हासनगरमधून व्यापाऱ्याला बंदूक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार हा उल्हासनगरमध्ये घडलेला आहे। मंगळवारी रात्री ही घटना घडली। शहाड भागातील चार्ली वेफर्सच्या कारखान्यामध्ये हा प्रकार घडला। महादेव सोमानी यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून चोरट्यांनी चैनीवरती डल्ला मारलाय। हा सगळा प्रकार कारखान्यातल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय। मुंबईच्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांमुळे अनेकदा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो। एबीपी माझाचे कॅमेरामन विनय राजभर यांनाही अशाच एका स्टंटबाजाचा सामना करावा लागला। ठाणे मुलुंड दरम्यान नव्यानं बनवण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनबाबत वृत्तांकन करत असताना शेजारून जाणाऱ्या ट्रेनमधून एक पिशवी मारण्यात आली आणि ही पिशवी लागून माझाचे कॅमेरामन विनय राजभर यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे। त्यांच्यावरती दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर आता तर लोकलमधून भिरगावलेल्या या पिशवीनं एबीपी माझाचे कॅमेरामन विनय राजभर हे जखमी झालेले आहेत। त्यांच्या डोळ्याला किरकोळ जखम झाली होती आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करून त्यावरती उपचार करण्यात आले। ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वरती एका महिलेची प्रसूती झाली आहे। जान्हवी जाधव नावाच्या या महिलेनं प्लॅटफॉर्मवरच बाळाला जन्म दिलाय। बाळ आणि बाळाची आई सुखरूप असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। महिला पोलीस कॉन्स्टेबल शोभा मोटे यांच्या मदतीनं या महिलेची प्रसूती सुखरूपरित्या पार पडली आहे। मुन्नाभाई एमबीबीएस मधील सर्किट या व्यक्तिरेखेमुळे प्रकाश झोतामध्ये आलेला बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीचा अनधिकृत बंगल्याचा काही भाग आता तोडण्यात आलाय। बेकायदेशीरपणे अतिरिक्त मजला बांधल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं ही कारवाई केली आहे। महानगरपालिकेनं कारवाईआधी अरशद वारसीच्या बंगल्याबाहेर नोटीस सुद्धा लावली होती। या नोटीसनुसार अरशद वारसीला दुसऱ्या मजल्यावरील 1300 स्क्वेअर फुटाचं अनधिकृत बांधकाम 24 तासामध्ये पाडण्याचा इशारा देण्यात आला होता। या नोटीशीला अरशद वारसीनं काहीही उत्तर दिलं नाही, त्यामुळे बीएमसीनं सोमवारी प्रतिकात्मक कारवाई केली। ठाणे गुन्हे शाखेनं अनेक ठिकाणी छापा मारून लोकांना लुटणाऱ्या पेट्रोल पंपांचा पर्दाफाश केलाय। काल संध्याकाळी ठाण्यातल्या वागळे इस्टेट भागातल्या एका पेट्रोल पंपावरती छापा टाकण्यात आला। दुसरीकडे मुंबई नाशिक महामार्गावरच्या कसाऱ्याजवळच्या दुर्गा ऑटो पेट्रोल पंपावरती धाड टाकण्यात आली। येथे 5 लिटर पेट्रोल मागे 100 मिलीग्रॅम तर 5 लिटर डिझेल मागे 170 मिलीग्रॅमची लूट केली जात होती। त्यानंतर हा पेट्रोल पंप सील केला गेलाय। पोलिसांनी फक्त संशयाच्या आधारावरती कारवाई करू नये, अन्यथा संप पुकारू असा इशारा ठाणे रायगड पालघर पेट्रोल पंप असोसिएशनने दिलाय। मुंबईतल्या ठाणे ते मुलुंड या मध्य रेल्वेच्या मार्गावरती नवे रेल्वे स्थानक बनवण्यात येणार आहे। यासाठी मध्य रेल्वेनं अंतिम अहवाल तयार केला असून तो रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलाय। ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवं स्थानक बनवावं याची मागणी होत होती। त्यासाठी मनोरुग्णालयाची जागा सुद्धा आता निश्चित करण्यात आली होती, मात्र त्याला मंजुरी मिळत नव्हती। आता ती मंजुरीही मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। टॅक्सीनंतर आता ओलाच्या एसी बस सुद्धा लवकरच रस्त्यावरती उतरलेल्या दिसणार आहेत। मुंबईमध्ये कामाच्या वेळांमध्ये या बसेस चाकरमान्यांना उपनगरामधून कामाच्या ठिकाणी पोहोचवतील। सकाळी 7 ते 11 दरम्यान आणि संध्याकाळी 5 ते 8 च्या दरम्यान या बस धावणार आहेत। सुरुवातीला ही शटल सेवा मीरा भाईंदर ते पवई भाईंदर, अंधेरी आणि भाईंदर ते बीकेसी या मार्गावरती सुरू होईल अशी माहिती आहे। अगदी कमी दरामध्ये म्हणजे 4 रुपये किलोमीटर पैसे या बसमध्ये आकारले जाणार आहेत। ओला ॲपवरती या बसचं बुकिंग करता येणार असून अत्यंत कमी दराने म्हणजे 4 रुपये प्रति किलोमीटर पैसे आकारले जाणार आहेत आणि याचं सुरुवातीचं भाडं
49 रुपये असेल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. ज्या मुंबईकरांची घरं 500 चौरस फुटांपर्यंत आहेत त्यांचा मालमत्ता कर माफ होऊ शकतो, कारण शिवसेनेला मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव सभागृहापुढे ठेवलेला आहे. 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ आणि 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून 60% सवलत असा हा प्रस्ताव आहे. 27 जूनला सभागृहामध्ये हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं महानगरपालिका निवडणुकीपूर्वी आपल्या वचननाम्यामध्ये मालमत्ता कर माफीचा समावेश केला होता. मात्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावरती निवडणुका जिंकल्यावर सुद्धा पाऊल न उचलल्यानं उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुनावलं होतं आणि तात्काळ हा प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आणि त्यानंतर आता हा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. महिलांना मासिक पाळीमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनला जीएसटी मधून वगळण्यात यावं यासाठी आझाद मैदानावरती महिलांनी उपोषण सुरू केलेलं आहे. विचारधारा ग्रामीण विकास संस्थेतर्फे छाया काकडे यांनी हे आमरण उपोषण सुरू केलंय. सॅनिटरी नॅपकिन संदर्भात प्रमुख 5 मागण्यांसाठी हे उपोषण जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार छाया काकडे यांनी व्यक्त केलाय. उल्हासनगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचं व्यापाऱ्याकडे पैसे मागतानाचं कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल झालंय. या प्रकरणी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी गोवारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांची लेखा परीक्षण विभागामध्ये मूळ पदावरती बदली करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागामध्ये कल्याण बदलापूर रस्त्यावरती एका पक्क बांधकाम सुरू असून त्याला पालिकेची परवानगी नसल्याचं समजतंय. या बांधकामावरती कारवाईसाठी गेलेल्या गोवारी यांनी संबंधित बांधकाम धारकाकडे पैसे मागितल्याचं रेकॉर्डिंग आहे. यात पैसा नाही दिया तो लफडा होगा अशा भाषेमध्ये गोवारी व्यापाऱ्याला दम देताना ऐकू येत आहेत. या प्रकरणी गोवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. तसंच कॅमेऱ्यासमोर बोलण्यासही नकार दिलाय. आदर्श प्रकरणी राज्यपालांविरोधात दाखल खटल्याला आता जोरदार विरोध करत सीबीआयनं सुनावणीच्या पहिल्याच दिवशी अशोक चव्हाणांना धक्का दिलाय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हे शक्य नसल्याचा दावा सीबीआयनं केलेला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या विरोधातील खटला चालवण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान दिलंय. तसंच आदर्श खटल्यातून त्यांचं नाव आरोपींच्या नावातून वगळण्यात यावं अशी ही मागणी केली आहे. कुपोषणाच्या उपाययोजना करण्यासाठी मंत्री आणि सचिवांच्या टास्क फोर्स समितीचा अहवालावरती विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. 44 पानाच्या अहवालामध्ये पालघर जिल्ह्यातील 90% माहिती ही अनावश्यक असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. पालघरमध्ये कृती दलाची स्थापना, पालघर जिल्ह्याची माहिती, पालघरच्या आरोग्य संस्थांवरती दृष्टिक्षेप असे महत्त्वाचे मुद्दे या अहवालामध्ये मांडण्यात आले. त्यामुळे हा कुपोषणाचा अहवाल आहे की पालघरच्या पर्यटनाचा आहे असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय. पुण्यातल्या पालखी सोहळ्यामध्ये स्वागतावरून पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतंय. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबारायांच्या पालख्यांचं दरवर्षी पुण्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात येतं. पालखीतल्या वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यंदा मात्र योग्य नियोजन न झाल्यानं भाविकांना मंडप आणि पाण्या वाचून वंचित राहावं लागल्याचं समोर आलंय. पालखी सोहळ्यासाठी केवळ 56 लाखांचा निधी देण्यात आला होता. त्याचा निषेध करत शिवसेना आणि काँग्रेसनं सभात्याग केलाय, तर राष्ट्रवादीकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. महापौर मुक्ता टिळक प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. धडाडीचे अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढेंनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केलेली आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसचं शुल्क ज्या आधी 65 रुपये प्रति किलोमीटर होतं ते आता थेट 141 रुपये प्रति किलोमीटर इतकं केलेलं आहे. मात्र ही वाढ करण्याआधी PMPMLनं विश्वासात न घेतल्याचा आरोप सुद्धा महानगरपालिकेनं केलाय. त्यामुळे नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड पाठोपाठ आता पुण्यातही तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध कारभारी असं चित्र पाहायला मिळतंय. डहाणूमध्ये एका 6 वर्षीय शाळकरी मुलीचं 65 वर्षीय स्कूल बस चालकानं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. डहाणूमधल्या KL पोंदा शाळेमध्ये हा प्रकार घडलाय. चॉकलेटचं आमिष दाखवून मंजूर खाननं या मुलीचं लैंगिक शोषण केलं. याबाबत पीडित मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानंतर संतप्त पालकांनी आणि नागरिकांनी या चालकाला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तिकडे पिंपरीमध्ये मुलीची हत्या करून आईनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। भोसरीतल्या निर्वाण रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या कौमुदी इपस्सन या महिलेनं अवघ्या 4 वर्षाच्या देवश्रीची गळफास लावून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली। सकाळी नवरा कामावरती गेला असताना कौमुदीनं हे कृत्य केलंय। आत्महत्येमागील कारण अजूनही कळलेलं नाहीये। पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय। भाजप आणि शिवसेनेमध्ये राज्यात रंगलेला कलगीतुरा पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा दिसून येतोय। स्मार्ट सिटी आणि वृक्ष संवर्धनासाठी पिंपरी महानगरपालिकेकडून समिती तयार करण्यात येणार आहे। या समितीमध्ये सेनेनं दिलेल्या नगरसेवकांची नावं टाळत भाजपनं त्यांना हव्या त्याच नगरसेवकांच्या नावाची घोषणा केली आहे। त्यामुळे शिवसेना संतापली असून भाजप शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचं काम करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। भाजपनं हे आरोप मात्र फेटाळून लावलेत। विठोबाच्या नावाचा जयघोष करत वारी विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेली आहे आणि आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वरांची पालखी आज सासवडहून जेजुरीच्या मुक्कामी जाणार आहे। आजच्या मुक्कामानंतर पालखी पुन्हा पंढरीच्या दिशेने निघेल, तर देहूतून निघालेली संत तुकोबारायांची पालखी आज यवतहून वरवण मुक्कामी असेल। आठवडाभरापासून सुरू असलेली वारी विठू नामाच्या जयघोषामध्ये सुरू आहे आणि वाटेवरती पावसाच्या सरींना झेलत या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत।